श्रद्धा कपूर यांच्या सिनेमाची 2 तिकीटं हवी आहेत. आहेत का उपलब्ध? नाहीये. नाही मामा, गरजच नाही ना मला यार. अरे तुमची पोरगीच माझ्या अंगात घुसते. नाही ना, मी कशाला झगडं करू. नाही 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 नाही, ते ऐक्याच्या पलीकडे डायरेक्ट. हो, मी आता आहे ना एकदम अज्ञात स्थळी आहे बा. हां, सापडणारच नाही कोणाला. नाही नाही मामा, माझ्या डोकं नका खाऊ तुम्ही आता. हां हां हां, आता तुम्ही बोला तुमच्या पोरीशी काय बोलणं तर, माझ्याशी नका बोलू. चालेल चालेल, फोन नका करा आता 2-1 तास. हो हां, ठेवतो मामा. आप्पा, एक 8 वाजेचं फटक्यात तिकीट दे बरं. 5च मिनिटं बाकी आहे. हे घे पैसे. एकच तिकीट दे. एक मिनिट, तुम्ही इकडे या. इथे या आधी इथे या. हे पहा, माफ करा पण हे शिस्तीला धरून नाही आहे. म्हणजे रांगेत आधी आम्ही आलो आहोत, आधी तिकीट आम्हाला मिळायला हवं. अरे तुम्ही तिकीट काढायला उभे आहे का? होय. सॉरी सॉरी सॉरी, मला माहिती नव्हतं. नाही. आप्पा, यांना पहिले दे मग मला दे. मग एका ट्रेन थोडी दे, हा. सुटून जाईन बुवा. घ्या तुम्ही तिकीट घ्या, फक्त फटक्यात घ्या. 5च मिनिटं बाकी आहे. होय होय. श्रद्धा कपूरच्या सिनेमाचे 2 टायमिंग्स आहेत सर. पहिल्या स्क्रीनवर 8 वाजता आहे, दुसऱ्या स्क्रीनवर 8:20 वाजता आहे. तुम्हाला कुठला देऊ? रसिका, मला वाटतं आपण 8:20 वाजताचं घेऊया, जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही. हो, असं काय करताय? रात्री पोहोचायला घरी उशीर होईल. पुन्हा मला स्वयंपाकाचं वगैरे पाहायचं असतं. त्या सगळा गोंधळ नाही का होणार? त्यात काय एवढं? हवं तर आज खिचडी लाव. कालच आपण खिचडीचा बेत केला होता नाही का? आज करायचा म्हणजे वरण भात पोळी बरं, भाजी यांच्या सगळंच कुकरच्या करणार. शिट्ट्या होता तोपर्यंत मला तिकीट देतो काय? अगं बाई, एक मिनिट. हे पहा, ही आमची वैयक्तिक बाब आहे, तुम्ही यामध्ये बोलू नका. बरं हो, चुकलं, पण तिकीट घ्या होय पहिले. होय. हां. काउंटरवाले दादा, तुम्ही आम्हाला 8:20चीच तिकीट द्या, जेणेकरून आम्हाला घाई होणार नाही. ओके सर, कुठल्या 2 तिकीट्स देऊ? रसिका, मला सांग, आपण कुठलं बरं तिकीट घ्यायचं? मधलं तिकीट घ्यायचं का? सीट्स, आपण मधल्या सीट्स. मधली घ्यायला हरकत नव्हती हो, पण लोक सारखी जाये करतात, पायावर पाय पडतो मग. नकोच. सर, आय विल सजेस्ट यू तुम्ही कॉर्नर सीट्स घ्या प्लीज. अगं बाई, कॉर्नर. बऱ्याच वर्षात तसं कॉर्नर सीटला बसणं झालंच नाहीये. कॉलेजमध्ये असताना बसायचे कधी कधी. कॉलेजच्या मित्रांसोबत जाणं व्हायचं हां, ना, हां. तेव्हा मी आणि आणि माझी एक मैत्रीण, आम्ही नेहमी कॉर्नरच्या सीटवरच बसायचो. बर. कुठे असेल सुहास? कोण? माझी मैत्रीण सुहास. आम्ही जायचो ना एकत्र. हा हा, सध्या भेटणंच झालं नाही हो. त्याची आवश्यकताही नाहीये. नाही आवश्यकता असं नाही, आठवणी येतात ना कधी कधी. असू दे, गरज नाही आपल्याला. कॉर्नर तिकिटाची गरज नाही. मुळात काय आहे, कॉर्नरला बसूच नाही. काय, कॉर्नरला असतात स्पीकर, त्यामुळे एका कानाला जास्त ऐकू येतं, दुसऱ्या कानाला कमी ऐकू येतं. त्यामुळे काय होतं, तर कानाच्या पडद्यावर आवाजाचा आघात होतो आणि बधिरता येऊ शकते. त्यामुळे नको, कॉर्नर सीट नको. अरे घ्या ना, कॉर्नर वरती बसणारे लोक अशी बी काही पिक्चर पाहायला नाही केले येतात नाही. बापरे, मग कशाला बरं येत असतील? इथून सुरुवात आहे याची. नाही, तरी पण आम्हाला कॉर्नरची सीट नको. नाही, अजिबात नाही. दादा, तुम्ही मधलीच तिकीट द्या. श्रद्धा कपूरचा सिनेमा 8:20 वाजता. जेरो 2 तिकीट्स 24-25. बरोबर. कार्ड की कॅश सर? कार्ड, मी कार्डने पेमेंट करणार. ओके. काढा लवकर. हो. कुठलं बरं देऊ, कुठलं बरं देऊ? हे नाही, हे नाही. अहो. आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. हा, आज तुझा नंबर. बर. हे घ्या. मी काय म्हणते, आवरा बरं का पटकन, सिनेमा सुरू व्हायची वेळ झाली. सर, हे एबीसी बँकेचं कार्ड आहे. तुमच्याकडे जर MHJ बँकेचं कार्ड असेल तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे सर. अरे बाप, आता MHJ ची बँक बी निघाली का? काही दिवसात स्वतःच शेअर मार्केट काढतीने. काय भरोसाच नाही. आले असू द्या, चालेल. आहे माझ्याकडे MHJ बँकेचं कार्ड आहे. बघ हा, रसिका, हा. तू म्हणत होतीस MHJ बँकेचं कार्ड घेऊ नका, झाला की नाही फायदा? हे घ्या, MHJ बँकेचं कार्ड. हा, आता तिकीट द्या फटक्यात त्यांना. सॉरी सर, हे चालणार नाहीये. काय, हे कार्ड चालणार नाहीये? जर हे चालणार नाही तर मग काय चालणार आहे? आणि काल घेतलेलं कार्ड आहे, असं कसं चालणार नाही? नाही, एक्झॅक्टली सर. तुम्हाला इथे वापरायच्या आधी ATM मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन करावं लागेल, तरच हे कार्ड सोफ्यावर बसेल. आय मीन ऍक्टिव्हेट होईल. ओ हे पाय आप्पा, अरे तू हे 500 रुपये घे. पिंटो इकडे पाय माझ्याकडे. तू हे 500 रुपये घे. ह्या दोन्हीचे बी तिकीट काढ, मग बी तिकीट काढ. यांना जी पाहिजे ती जागा दे. मला उरेल सुरेल जागा बी दिली चालेल, म्हणजे पडद्याच्या मागे बी बसवलं चालेल. अरे माझ्या बायकोचा फोन याच्यात, मला AC मध्ये जाऊन झोपू दे यार. मी पिक्चर फाईल
आलाय. हे घे तू 500 रुपये घे. एक मिनिट आत ठेवा त्या आधी. मुळात तुमच्या पैशावर आम्ही चंगळ का बरं करायची? अबे उधारी समज यार. अगवाई उधारी हे. नाही हो नाही, आयुष्यात 1 रुपयाची उधारी केलेली नाही आम्ही. अर्धी पोळी खाऊन राहिलो, पण तूप साखरेसाठी कोणापुढे हात पसरले नाहीयेत आजपर्यंत. अगदी हो मुळात उधारी घेणं आमच्या तत्वातच बसत नाही. अगदीच. प्रश्न तत्वांचा आहे, आम्हाला तुमची उधारी नको. अरे तुम्ही दुसरं कार्ड द्या ना यार, आणि करा ना ते ट्रान्झॅक्शन. एक मिनिट हे पहा मी हा. दुसऱ्या कुणाचं ऐकून माझं मत बदलत नाही, पण तुम्हाला घाई आहे, मी दुसरं कार्ड देणार. धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट पटापट आवरा. देतोय रसिका देतोय. हे घ्या, हे दुसरं कार्ड. हा थँक्यू सर. हे जरा तापटच वाटतंय तू. हो. किती बडबड कर. सर हे कार्ड चालत नाहीये. व्हॉट? असं कसं शक्य होईल? दिस इज नॉट पॉसिबल. अरे पॉसिबल होणारच नाही ना. तुला व्हिजिटिंग कार्ड दिलं त्याले. येस सर. अरे बापरे. काय वेंधळपणाचं. माझा वेंदुळेपणा झाला. काय काय आता दुसरं कार्ड द्या होय पटकन. सर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात? हो. अरे आयुर्वेदिक अशी नाही तर व्हेटर्निटी असेल. तुला काय प्रॉब्लेम आहे यार? नाही जरा मला स्किनचा त्रास आहे म्हणून विचारलं. काय नाही हे माझं कार्ड घ्या. हा. आणि काय त्रास आहे मला? तुम्हाला रॅशेस आलेत का? दाखवा बरं. आत येता का? हा. अरे ते जडीबुटीवाले किमान तंबू टाकता रे. तू खडे खडे सुरू होऊन गेला इकडे. सॉरी. अरे कुठे मी दुकान लावतो का तू यार? नाही Sorry, नाही. sorry. मला माफ करा. मला माफ करा म्हणजे. नाही. हा. सर पिन तुम्हाला हो. टाकावं लागेल. पिन मी हे घ्या. ओके सर. हा चल लवकर द्या. सर इनकरेक्ट म्हणतायत ते. पिन इनकरेक्ट आहे. अहो, असं कसं शक्य आहे? येस मला आठवलेलं आहे. हा त्या कार्डाचा पिन नव्हे, मी दुसऱ्या कार्डाचा पिन टाकला. मला काय आठवलं. करायचं ना तुमच्या होय, होय, वेंधळपणाचं. होय. कान इकडे करा. 1 2 0 4. 1 2 0 4 या कार्डचा पिन नव्हे. मला माहिती आहे 1 2 0 4 नव्हे. असं काय करताय? पिन असं 4 चौघात बोलायचा असतो का? सांगायचा असतो का? नाही, बरोबर. म्हणून कानात सांगितलं ना बापरे. तुमच्या. नाही, नाही, पण मला असं म्हणायचं आहे की 1 2 0 4 नव्हे, ह्या कार्डचा कदाचित 3 4 5 7 असावा. नाही अहो, असं काय करताय? 1 2 0 4. अरे हळू. तुम्ही माझ्याकडे पाहून का बरं कुजबूज करताय? हा? तुमच्या 4 नंबर वरती मी का तुमची इस्टेट लुबाडून देणार आहे का? नाही हा? तसं नाही. अरे तुमच्या तोंडावरून वाटत बी नाही झालं तुमच्या बँकेत 1000 रुपये तरी असतील का? कसं बोलताय हे? यांना सांगा. अरे काय बोलता म्हणजे काय? अरे माझ्याकडे पहा. अरे 100 एकरची केळी आहे, ऊस आहे. चला गुंठा भरवी इकला ना तर खडे खडे इकत घेऊन टाकीन तुला मी. आणि मी ते पैसे काढीन का यार? शिलगा असाला मला पिक्चरच नाही पाहणार. तू बी जाय चर्चा नाही, करत बस यार. एक मिनिट. नाही मी पिक्चरच ऐका तुम्ही. हॅलो एक मिनिट. मला आठवलेला आहे पिन. यांच्या चिडण्यावरून मला पिन आठवलेला आहे. थांबा द्या. सर फाईन. सर एक पिन टाकायच्या आधी मला विचारायचं होतं तुम्हाला काही खायला हवंय का? तसं मी ऍड करतो त्यात. हो चालेल नाही, ना. नको. म्हणजे घरी जाऊन स्वयंपाकाचा गोंधळ घालायची गरज नाही हो. खाण्याच्या पदार्थांमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? कॉम्बो पॅक आहे मॅम. एक फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक, बर्गर मिळेल किंवा मग तुम्हाला पिझ्झा, चिकन नाही एक मिनिट. या सगळ्या गोष्टींची गरजच नाहीये ना आपल्याला. अहो पण मला घरी जाऊन सगळं पुन्हा करावं नाही, लागेल हो. रसिका, असं नका करू. आपल्याला- एखादा पदार्थ घेऊन काहीच करत नाही ना. अरे बाप तुम्ही अजून इकडेच आहे? गेले नाही मधी? हा सेम प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. अरे बाप तुम्ही गेले होतात, परत कसे काय आले? अरे माझ्या घरचा बंब जो पेटलाय ना तो तसाच आहे अजून. अगं बाई, असा बंब. घरी बंब पेटत ठेवून तिथे तुम्ही सिनेमा बघायला आलात? घरी तिकडे आग लागली तर कोण जबाबदारी घेणार आहे? बंब म्हणजे माई बायको. 1 मिनिट. काय म्हणालात तुम्ही? बंब म्हणजे माई बायको. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. हा? हे अत्यंत चुकीचं विधान आहे. आपल्या पत्नीला वस्तू साधर्म संबोधणं हे अत्यंत मागासलेपणाचं लक्षण आहे. मी याचा निषेध करतो. ओ मी माझ्या बायकोले बंब म्हणीन नाही तर बॉम्ब म्हणीन. तुया का बापचं आता बे? तुया बायकोले बोललो मी फटाकडी या म्हणून. बोल. 1 मिनिट. हे तुमचं जे आहे ते फार चुकीचं आहे. आणि तू रसिका, हे त्याहून जास्त चुकीचं आहे. अहो त्यांनी कौतुक केलं. असं फटाकडी वगैरे असं कौतुक कित्येक दिवसात ऐकलं नव्हतं ना. ऐकू पण नकोस. यावर आपण घरी जाऊन चर्विचरण करूच. पण तुम्ही हा म्हणजे तुमचं तसं बरोबर आहे की तुम्ही तुमच्या बायकोला काहीही म्हणू शकता. माई मर्जी. पण तरीही तुम्ही तुमच्या पत्नीस असं वस्तू साधर्म संबोधता हे ऐकल्यानंतर माझी सामाजिक जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. मी निषेध नोंदवायला हवा. कळला? तुम्ही स्त्रीला असं काहीही बोलू शकत नाही. तिची एक स्वतंत्र अभिव्यक्ती असते. लय फोडला पाहिजे तुले. लय मारला पाहिजे. म्हणजे असं ना लय खपा द्यायला पाहिजे तुले. हा अबे सिनेमाला बायको सोबत जातो 2 तिकीट काढायला अर्धा तास लागतो तुले. चला तुला मारवा अलग आणि घसडवा अलग रोडावर. हा
तिकीट. तुला इथला मारवा नाही यार शपथ असा चेचायला पाहिजे तुला गल्ली धरून तू पैतोय बुवा आणि त्या मागे काठी घेऊन हे लागले बघा मला येत आहे लक्षात की तुम्ही जे आहे फोनवर बोलण्याचं नाटक करता आहात आणि मला बोलता आहात मला कळत आहे. हे मी फोनवरच बोलतोय ही माझी अभिव्यक्ती आहे आणि मी पाहिजे तसाच बोलेन काढ तिकीट आता काढ आवरा. लय मारीन तुला त्या तो मला तिकीट द्या आणि त्यासोबत माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज आणि कोक द्या, हिच्यासाठी बर्गर द्या, मी बर्गत बसेन. सर तुमचे 621 रुपये झालेले आहेत. पण पेमेंट करण्याआधी मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आमच्या सोशल कॉजसाठी 1 रुपया भरू इच्छिता का? अगदी 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 अगदी. थँक्यू सर. पण मला सांगा की हा जो 1 रुपया आहे तो जातो कुठे? तो तुम्ही कुठल्या संस्थेला डोनेट करता की तुम्ही स्वतः एखादा उपक्रम राबवता? ऐका ना हो, 1 रुपया ना त्याची एवढी कुठे चौकशी करताय? हा, पटकन चला तिकीट सिनेमा चावून. नाही 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 सर नाही, आम्ही हा 1 रुपया MHJ वेलफेअर फंड फॉर सेव्ह गौरव मोरे ऍक्टिव्हिटीसाठी डोनेट. अरे बाप करतो काय मी? ये गौरव मोरे. येस सर, तेच गौरव मोरे. ए मारू घ्या काय चालू घ्या. अरे अरे बापरे हे कुठले गौरव मोरे? मारू घ्या काय चालू घ्या. अरे बापरे ते गौरव. त्यांच्यासाठी तुम्ही हे करताय? येस सर. घ्या माझ्याकडून 1 रुपया घ्या. Yes. आणखीन एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, तो म्हणजे असा, मी जो 1 रुपया तुम्हाला देणार आहे त्याच्यावर मला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का? म्हणजे ATC अंतर्गत तो मी क्लेम करू शकतो का? अरे बापरे 1 रुपयावर तुम्ही टॅक्स बेनिफिट मागताय अगदी. हा? टॅक्स हा देश उभारणीच्या कामासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तो मिळालाच हवा. येस सर, तुम्ही टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकताय सर, तुम्हाला मिळू शकतो तो. बाग मिळेल हो बाग चला. रसिका बाग. चला. म्हणून मी नेहमी म्हणतो अति घाई संकटात नाही. शांतपणे विचारलं तर मला कळलेलं आहे की 1 रुपयावरती मला साधारण आकडेमोड केली ऐका ना तर हो, नाही, अहो थांबा, फार एक मिनिट. उशीर होतोय, लवकर हो, चला. साहेब. सिनेमाची सुरुवात चुकवून नाही चालायचं आपल्याला. नाही नाही एकच मिनिट थांब. 1 रुपयावरती मला 28 पैसे टॅक्स बेनिफिट मिळतो. अरे बापरे बरं, 28 पैसे अरे एवढे पैसे ठेवशील कुणी तू अरे बाप. एक मिनिट हे पहा सद्गृहस्थ, हा. इथे प्रश्न पैशांचा नव्हे मग तर गौरव मोरेंचं आयुष्य सिक्युअर करण्याचा आहे. अरे बाप आता 72 पैशात तो राजवाडाच बांधणार आहे तिकीट काढतो यार पहिले मी काढणार आहे. तिकीट घ्या पटकन. होय होय रसिका मी तिकीट टाइम घेणार. होऊ राहिला ना यार. पण त्याआधी मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. ते नंतर विचारा मी काय म्हणतो वहिनी म्हणजे तुमची हरकत नशीन तर तुम्ही माझ्याबरोबर चालता का पिक्चरला नाही म्हणजे यांच्या नादी लागलं ना तर तुम्हाला शेवटचे नावं बी भेटावं नाही पिक्चरचे नाही हा म्हणजे तुमची हरकत नशीन तर उगाच म्हणजे हे नाही नाही तसं हरकत घेण्यासारखं नाहीये. हा. कारण यांच्यासोबत सिनेमा पाहायला आला ना सुरुवात नेहमी चुकते आणि आजच्या सिनेमाची सुरुवात चुकवून चालायचंच नाही मला. हा. दादा मी येईन तुमच्या बरोबर. हा. अहो तुम्ही पटकन तिकीट घ्या आणि लवकर या, मला सुरुवात चुकवायची नाही हा हा लवकर. तुम्ही निघा दादा मला तू 2 तिकीट दे नाही, नाही आणि हे बाय त्यांची आहे. हा त्यांची राहू दे आता त्या दादांचं झालं की त्यांना मध्ये दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तिकीट घ्या आणि तुम्ही मध्ये या तुम्ही जशा मध्ये आले मी उठून जाईन तुम्ही तुमच्या बायकोजवळ बसा हा तुम्ही या नाही, एक मिनिट चला, वहिनी. रसिका थांब जाऊ नको, मी चला, आलो. चला. एक मिनिट मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. Yes, sir. माझा मुद्दा हा आहे की मला कंप्लेंटच करायची आहे खऱ्या अर्थाने. तुमच्या थिएटरमध्ये 2 सीटांच्या मध्ये अंतर फार कमी आहे, त्यामुळे पुढचा बसला की त्याला मागच्याचा पाय लागतो आणि मग प्रॉब्लेम होतो. मागे एकदा असंच झालं. माझी बायको जेव्हा पुढे बसली होती तेव्हा मागच्याचा पाय लागला आणि तिचा विनयभंग झालेला आहे. सर नाही, असं आता होणार नाही, कारण तो तुमची बायकोच घेऊन गेलेला आहे आणि मुळात तो एकच तिकीट घेऊन गेलेला आहे. त्यामुळे तुमची बायको कुठे बसणार आहे आता मला माहित नाही. त्याचं तिकीट माझ्याकडे आहे सर. वेंदळा माणूस एकच तिकीट घेऊन गेला, बायको एक मिनिट मी तुम्हाला परत प्रश्न विचारेन. रसिका, सर वा 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 खूप मनोरंजन केलं. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स मला फार आवडला. बघूया सई काय म्हणतेय. भन्नाट होता परफॉर्मन्स. तुम्ही आज ह्या परफॉर्मन्समुळे आमची सिनेमागृहात जाण्याची इच्छा अधिक तीव्र केलीत आणि कधी एकदा अशा विंडोवरती जाऊन क्यूमध्ये उभा राहतोय असं झालंय. आय एम शुअर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना झालं असेल, पण तो दिवस लवकरच उजाडेल याची खात्री आहे. राऊत, श्रद्धा कपूरचाच सिनेमा असं का लिहिलं होतं बरं स्क्रिप्टमध्ये? याचं सिक्रेट आम्हाला कळू शकेल का? तुझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे असं आम्हाला कळलंय. असं आहे का? खरं आहे का? हो. बर ओके. आज गौऱ्याची नक्कल करून विशेष ब्राउनी पॉइंट तू मिळवलेस. आम्हाला फार मजा आली.
मस्त होतं कॅरेक्टर, मस्त पोर्ट्रे केलंस. पृथ्वी सुपर्ब. रसिका फार गोड परफॉर्म केलंस, फार मजा आली. हेमंत आज पण तुम्ही धमाल केलीत, मस्त परफॉर्मन्स. प्रसादा मला एमएजेचं क्रेडिट कार्ड वगैरे ते सगळं ठीक आहे, पण खरोखरच एमएजेचे शेअर्स आलेत असं वाटून आमिर हाडकर उठला होता, झाला होता माझ्याकडे. इतका कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता तो. ओमकार, मजा आली, खूप मजा आली. हेमंत, मला कौतुक वाटतंय तुझं की वेगवेगळ्या लोकांबरोबर तू परफॉर्म करतोयस या मंचावरती आणि त्यांच्याबरोबर पाण्यासारखा मिक्स होतोयस. खूप मजा आली बघताना. रसिका, मला वन्स मोर द्यायचा आहे फटाकडी म्हणल्यानंतरच्या. प्लीज एकदा मला दाखव. माझ्या बायकोला बंब म्हणेन नाही तर बॉम्ब म्हणेन, त्या का बापात जायचं. मी बोलला का त्या बायकोला फटाकडे या म्हणून? वा वा, ब्रिलियंट. तो जो मधला पॉज होता आणि त्याच्यानंतरचं जे इश्य होतं ना, हा फॅन्टॅस्टिक. रसिका, पृथ्वी, जे मेंटेन करतोस ना तू, त्या अशी माणसं असतात आणि दिसतातच. ती दर 25-30 माणसागणिक असा एक माणूस दिसतोस तू, स्वतःच्या तत्वांशी अत्यंत असा प्रामाणिक असलेला आणि समाजभान वगैरे जपणारा. आणि त्याच्या भाषेपासनं त्याची बोली, त्याची देहबोली, त्याची चाल, हे इतकं अप्रतिम रेखाटलेलं आहेस तू या कॅरेक्टरमध्ये. फार मजा येते बघताना. वंडरफुल परफॉर्मन्स. बॉक्स ऑफिस सुपरहिट. क्या बात है. वा 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 वा. कीप इट अप गाईज. थँक्यू. मंडळी, बाप लेकाचा फॅमिली ड्रामा रंगवाला आता आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले. काय काय भेंडे लावले बाबा? अरे नाही बाळा. भेंडे लावलात का इथे? अरे नाही बाळा. वाजलेत किती रात्रीचे? हो बाळा, बरं वाटतंय का तुला? मला सांग. हा बरं आहे. ठीक आहे. हे रे, घे. हा, ये रे, ये इथं जरा. अरे, आजार पण असा झालाय ना तुला, धड पांघरून घालता येत. ऐरणीच्या दे. अरे नाही रे बाबा. अरे नाही, मगाचपासून ते बघतोय, मला मोह अनावर झाला बाळा, म्हणून बाकी काही नाही बाळा. मी ओके आहे, तुम्ही निघा. निघा तुम्ही. मी ओके आहे. नाही बेटा, मी कसं जाऊ? माझं काळीज इकडे ऍडमिट आहे आणि मी कसं जाऊ बाळा? हा, तू औषध घ्यायला सुद्धा विसरतोस. हा, आता सुद्धा बराच वेळ झाला औषध घेतलं नाही. बाबा ऐका ना बाबा. नाही औषध घ्यायला बाबा, हवं की नाही मला सांग. अहो बाबा, लहानपणापासून मी ओळखतो तुला, औषध घेत नाहीस तू. बाबा तुम्ही विसरताय. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी औषध मला दिला. हो, दिलं का? हो ठीक आहे. काय करता तुम्ही? काय प्यायला औषध? अरे माझीही वेळ झाली होती औषध घ्यायची. मग कुठले घ्याल? मग आता हे फेकून द्यायचं का बाळा? हा, अरे पै कमवायला किती कष्ट पडतात, तुम्हाला कल्पना आहे का? अरे लहानपणी मी एक लंगोट आणि 32 रुपये खिशात घेऊन आलो होतो इकडे मुंबईत. कुठे लंगोटीला खिसा होता तुमच्या? काही बोलाल? हे बघ, तू मला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं का? आराम कर बघू, तू आराम कर. हा सगळा आजार तुझ्यामुळे झालेला आहे. हा मग माझ्यामुळे काय आलं? रात्री बेरात्री उठतोस, फ्रीजच्या जवळ जातोस आणि ते चीज क्यूब्स काढतोस आणि खातोस, त्यामुळे आजार झालाय. हा बाबा, पहिली गोष्ट, माझी तब्येत बिघडली नाहीये, मी आजारी नाहीये. माझा ऍक्सिडेंट झाला, त्यात माझा पाय फ्रॅक्चर झालाय आणि माझ्या बरगड्यांना मार लागलाय. अरे माहिती. त्यामुळे चीज खाण्याचा आणि पाय फ्रॅक्चर होण्याचा काही संबंध नाहीये. तुम्ही घाबरू नका आणि मलाही घाबरवू नका. ही घाबरत अजिबात नाहीये, कळलं ना? मला माहितीये, दार बंद करून तिकडे एक एक पेक घेत असतोस तू एकट्याने. नक्की कसला राग आहे? म्हणजे पेक घेतो याचा राग आहे की एकट्याने घेतो याचा राग आहे? बंद कर ते पेक घेणं एकट्याने. बाबा, अहो ती दारू नाही, मी आयुर्वेदिक काढा घेत असतो. आयुर्वेदिक काढा कधी चकली बरोबर घेतात? मला शिकवू नकोस तू.
कबूल कर. पेक घेतोस ते कबूल कर आधी. हा मी घेतो पेक. हा. घेतो कारण रात्री अपरात्री तुम्ही जागता मला उठवता माझी झोप पूर्ण होत नाही म्हणून मी घेतो पेक. काय रात्री दर 2 तासांनी बेडरूमच्या दरवाजाजवळ येता आणि पशा आहेस ना रे जिवंत म्हणजे ही कुठली चौकशी आहे. बाळा काळजी वाटते रे मला. बापाचं काळीज आहे, काळजी वाटते मला अहो बाळा. बाबा तुम्हाला काळजी वाटते पण मी बेडरूम मध्ये बायको सोबत असतो. दर 2 तासांनी येता आणि पशा आहेस का रे. अहो मी धडधाकट आहे मुळात. तुम्ही म्हातारे झालात ना. तुम्ही कधी जाल कळलं का. अहो, तुमची काळजी वाटली पाहिजे ना बाबा मला. अरे माझी काळजी नको रे करूस बाळा. मी 101 वर्ष टिकणार आहे सोन्या. काय जगण्याची वर्गणी देता 101 ची. काय बोलतोय. तुमच्या बेडरूमच्या दारात येऊन मी तुमची चौकशी केली पाहिजे. बाबा आहात ना करून मी तुम्हाला विचारलं पाहिजे ना. तुम्ही काय मला विचारायला येत आहे. खबरदार माझ्या दारात आलास तर. प्रायव्हेट जागा असते ती. प्रत्येकाला प्रायव्हसी मिळाली पाहिजे. माझ्या दारात यायचं नाही सांगून ठेवतोय. मग हे कळतं ना. हा. मग माझ्या दरवाजात येऊन का बोलता. परवा तर काय गेलात रात्री 3 वाजता आलात. मज्जा आहे बाबा एका माणसाची. म्हणजे हे काय स्टेटमेंट आहे. अरे बघितलं. कधी कधी येतात. म्हणजे काय हे कुठली केअरिंग आहे. अरे बाळा मला काळजी वाटते म्हणून केलं रे बाळा. हा? ही कसली काळजी बाबा. तुम्ही मला सांगू नका. तुम्ही माझ्या बेडरूमच्या दाराजवळ यायचं नाही. दॅट्स इट. नाही. कळलं. ठीक आहे हरकत नाही. मी तुझ्या बेडरूमच्या दाराशी येणार नाही पण मी इथे बसणार. बाबा इथे नका बसू. तुम्ही घरी जा. मी ओके आहे. तुम्ही जा घरी जा. नाही बाळा माझं काळीज इकडे ऍडमिट आहे. ह्या काळजाला असा त्रास झाला मी कसं जाऊ रे. तुम्ही घरी जा. सुनेला पाठवा. जा. तुझी सून पण आहे. अहो तुमची सून माझी बायको काय नको ताई. बाबा तुम्ही जा ना प्लीज प्लीज जा. नाही बाळा मी इथेच थांबणार आहे. आणि बरं का मी तुझा आता ताप बघणार आहे. ताप चेक करणार आहे. बाबा ऐका तुम्हाला पुन्हा सांगतोय मी आजारी नाही आहे. पाय फ्रॅक्चर होण्याचा आणि टेम्परेचर चेक करण्याचा काही संबंध नाही आहे. कळलं. गप्पा जरा. बापरे, बाबा, अरे नाही रे बाबा. झोप बघू मी आहे ना. नको टेन्शन घेऊ बाळा. काळजी वाटते ना रे. डॉक्टर इथे येत नाही येत रात्रीचे. मला तरी चेक करू दे रे. अहो हे कशा मला काही झालं नाही. तुम्ही शांत बसा तिथे बाबा. तुला काही झालं बाबा नाही रे शांत मला. बसा. शांत बसा तिथे. मला बसवत नाही रे इकडे सारखे पेशंट मी आहे ना. मला आराम करू द्या. शांत बसा. ठीक आहे आराम करू दे. काही टेन्शन नाही. बापाचं ऐकू नकोस तू. एकटाच आराम कर. बाप बसलाय रात्री. ठीक आहे. बापाला टाक तू आता वृद्धाश्रमात. एकटाच राहा घरात. म्हणजे एकटा मोकळा सगळं करायला. हरकत नाही. ठीक आहे हरकत नाही. कर बाबा मजा. तुझं काय मजा कर आता. गप्प बसा ना. भुंग्यासारखा बरं बाबा. गप्प बसा ना जरा. बर बर बर. बस बस. पशा औषध देऊ का रे. बऱ्याच वेळ ह्याला औषध नाही घेतलंयस. बाबा बराच वेळ झाला म्हणून औषध द्यायचं नसतं. औषधाची वेळ झाली की औषध द्यायचं असतं. बरं मग सफरचंद देऊ. हा काय ऑप्शन आहे. औषध नाही मग सफरचंद घे. हा काय ऑप्शन आहे. अरे दवे डॉक्टर. सकाळपासून 7 सफरचंद खायला लावलात. पोटात काश्मीर झालंय माझ्या. अरे दवे डॉक्टरने मला सांगितलं होतं तुला सफरचंद देत राहा दिवसभर. कोण दवे डॉक्टर कोण. ओ अहो अग्रवालकडे आपली ट्रीटमेंट चालू आहे अरे माझी. हो पण मी मरोळचे दवे डॉक्टर आहेत ना. त्यांच्याकडे सेकंड ओपिनियन घेतलेला आहे. काळजी करू बाबा, नको. कशाला सेकंड ओपिनियन घ्यावा लागतो. बापाला नको शिकूस तू. थांब जरा. हॅलो हा दवे डॉक्टर. हा चौगुले बोलतोय. खांडेकरचा बाप. हा कुठलं नातं आहे हो. बाबा हे कुठलं नातं आहे. खांडेकरचा बाप चौगले. हा कुठलं नातं आहे. लक्षात नाही आलं रे. मी खांडेकर आहे ना. हा खांडेकर बोलतोय. प्रसाद खांडेकरचा बाप. हा हा दवे केम छो. हा मजाમાં ના. હા હા મારો ડુકરો નારો મારો ઓપરેશન ના એડમિટ કર્યો તો હું સાર્યો કર્યો મારો પાયલે કે ऐसे કર્યો. સેકન્ડ ઓપિનિયન बताओ મારો. भिडरो मारो फिरो मारो. मारो. काय करताय तुम्ही. अरे गुजराती आहे ना तू. म्हणून गरबा नाचत नाचत सांगाल त्याला. अरे सध्या कोणती पद्धत आहे ही? गरब्याचे दिवस आहेत म्हणून म्हटलं तोही त्याच मूडमध्ये असेल म्हणून मी म्हटलं. बरं हरकत नाही. हा हा दवो डॉक्टर. हा હા કેમ છો. હા હમણાં મારો ડુકરો છો. હા એવી રીતે પાય ઉપર કર્યો ને છો. कशाला हो. હા તો त्याच्या पायाचं मुडकं तू बाबा. जैसे. नको आधी हिंदीची वाट लावा. गुजरातीची नका लावू.
अरे पण हे ते मराठी त्यांना कळतं. अच्छा, मराठी हा, कळतं नीट त्यांना? मराठीत बोला. हा दबे डॉक्टर नमस्कार. हा खांडेकरांचे वडील बोलतोय मी. हा ते खांडेकरांची केस तुम्हाला दिलेली होती त्याचं काय झालं? हे बघा डॉक्टर, मी इकडे मन घट्ट करायला तयार आहे. तुम्ही मला सांगा पाय कापावं लागेल का? अरे काय काय स्पष्ट सांगा. बाबा, अहो नको हो बाबा. अजून किती दिवस जगणार आहे माझा पोरगा? काय बोलताय बाबा? पाय फ्रॅक्चर झालं म्हणून कोण मरतं कधी? अरे बाळा असं काय करतो? हॅलो डॉक्टर, आय एम सॉरी. हॅलो, नाही माझे बाबा आहेत, आय एम सॉरी. बरं, काळजी वाटते रे बाळा, म्हणून नका म्हटलं काळजी ना करू, तुझं. तुम्ही बसा तिथे, शांत बसा. मी एकदम पाया माझा पडतो. आघात झाला म्हाताऱ्याला तर कसं कळणार आहे मला सांग बाबा मी पाया पडतो, शांत बसा, नका माझी काळजी करू, मी ओके नाही तर तुम्ही घरी जा प्लीज. बाबा नको बाबा, घरी पाठवू नको बाबा. हे तर करूच नका, हे शांत बसा. काळजी वाटते म्हणून म्हटलं बसा. ठीक है हम बैठते उसमें क्या है, हमरे का उधर बैठने को हम बैठते, हमको क्या है? हमको बाप हो बाजू में बैठो, तुम है पैर लेके आराम से उधर करो. हमको हमरा का बाप म्हातारा बाप है, हमको क्या करे? हम बैठो बाबा, उद्दाशन में रखो. काय इथे उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नका, गप्प बसा. इथे पुस्तक ठेवले ती वाचा, शांत बसा. बरं ठीक आहे. नानूकडे बाबा. एवढं गलिच्छ नाव आहे ना बाबाचं, नानूकडे बाबा. पशा असं नाही अशा म्हणायचं. नावाचा बाबा मी आजपर्यंत पाहिला नाहीये. अरे आहेत पशा, खूप मोठे बाबा आहेत ते, खूप थोर आहेत ते, त्यांची महती खूप मोठी आहे. ऐक माझं जरा. वाचा तुम्ही शांतपणे वाचत. नानूकडे बाबा की जय. जय रे बाबा, जय जय रे बाबा. नानूकडे बाबा की जय. नानूकडे बाबा 3.5व्या वर्षी कमरेचा करगोटा काढून त्यांनी कावळा पकडला होता. काय झालं? बाबा हा काय पराक्रम आहे का हो? कमरेच्या करगोट्याने कावळा पकडणं हा काय पराक्रम आहे? अरे खरंच पकडला होता. ऐक माझं जरा. बाबा ते नका वाचू, माझं डोकं फिरतंय, ठेवून देते बाजूला. बरं ठीक आहे, ठेवतो. मग तर झालं. हाय, हाय. नानूकडे बाबांचा अंगारा लाव. नानूकर इकडे. अरे तोंड कर इकडे ना, तोंड कर इकडे म्हणतोय. आता बरं वाटेल तुला, आता बरा होशील तू. हं? बस शांत बसा. तुझं बरं का, एक्सरे बघायचंय मला. हा? एक्सरे. बघा काहीतरी करा पण शांत बसा. अरे अरे. करा करा, एकटंच करा, एकटंच रिॲक्ट व्हा, एकटंच थांबा, सगळं एकटंच करा. एक पात्री करा काय ते. हो बाळा करतो ना, तू नको काळजी करू. सारखा उठू नकोस रे, पायावर ताण येईल ना तुझ्या बाळा. हा हे बाळा हे. अरे तुझ्या बरगड्या उलट्या कशा? अरे लोकांची परत उलट्या काळजाची असतात, तू उलट्या बरगड्यांचा आहेस? अरे काय हे? एक्सरे उलटा पकडलाय. उलटा पकडलाय? मी वटवागलू नाही आहे उलटा बरगड्यांचा असायला. एक्सरे उलटा पकडलाय तुम्ही. हे काय इकडे लिहिलंय? काय अरे काय काय एवढं काहीच नाही बाबा. काय अरे हे बघ रे, काय सनशाईन लॅब. हा मग अरे माझ्या पोराला सनशाईन लॅब रोग झाला रे. अरे डॉक्टर यार, सनशाईन लॅब. अहो, त्या लॅबचं नाव आहे बाबा. अरे नाही रे, सनशाईन बाबा सनशाईन लॅबचं नाव. बाबा काय ओ डॉक्टर डॉक्टर बाबा, ओ बाबा, ओ बाबा काय करताय बाबा? ओ डॉक्टर थांबा. ओ बाबा तुम्ही उठा. वा 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 वा. बेटा 1 नंबरी तो बाप 10 नंबरी असा परफॉर्मन्स होता. मजा आली. ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. फारच मजा आली, मस्त परफॉर्मन्स होता. दोघं एकत्र आल्यावर धुमाकूळ होणार हे नक्की आहे. आम्ही खूप हसलो. असं म्हणत नाही की ह्याची सिरीज बनवू दे, पण बघा जमलं तर. फार मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. प्रसाद दा. वा वा. नक्की कोण बाप होतं, नक्की कोण पोर होतं तेच कळत नव्हतं मला बघताना. इतका व्रात्यपणा करत होतास तू साम्या. मला एका गोष्टीचं मला म्हणजे उत्तर तुमच्यापैकी कोणी दिलं, प्रसाद तू दिलंस तर मला फार आवडेल, की तुला जेव्हा समीरनी कानाखाली वाजवली एकदा मध्ये, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद गौरवला झाला होता. मागच्या स्किट मध्ये पण मी समीर दादाला मारलं तेव्हा पण त्यालाच आनंद झालेला. का गौऱ्या असं का? तुला यांच्या म्हणजे दोघांच्या कानफळा बसल्यावर तुला आनंद का होतो एवढा? हा?
ठीक आहे, हरकत नाही. मला त्या पोथीवरती चित्र कोणाचं आहे त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे. ते मला आम्हाला दिसत नाही. मोरे चावडे मी मोरे. आत्ता हे म्हणणार होतो की नानुकडे बाबा यायला पाहिजेत आणि त्या भूमिकेत प्रभाकर मोरेच असले पाहिजेत 100%. म्हणजे तू जे उभं राहत होता तशी तपस्या मोरेंची बघायला फार फार आवडेल आम्हाला. वंडरफुल, मजा आली खूप. थँक्यू खूप धन्यवाद मंडळी. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज बनलेत हॉटेलचे मालक. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार बालन, मी तुमच्या सगळ्यांना लाडका दादूस अरुण कदम. वेलकम टू द अरुण कदम द हॉटेल. येस बालन, म्हणजे हे हॉटेल आहे. 15 दिवस झाले हॉटेल सुरू करून, पण कुत्र सुद्धा आलेलं नाही इकडे. जे मी हॉटेल काढलं तो माझं स्वप्न होतं की बालन, म्हणजे म्हणजे हॉटेलच्या बाहेर ना अवरी मस्त लांबचा लांब अशी रांग लागली पाहिजे. लोक वेटिंगमध्ये बसले पाहिजे ना. माझं हे टेबल असं खचाखच भरलं पाहिजे. मला तर अरे बालन तिकडे फालतुगिरी करते. 3 नंबरला काय दिलं का नाही रे? 4 नंबरची भुर्जी अजून काही चाललं नाही. 5 नंबरचं डोसं काही नाही आलं रे. वाचरून त्याला दे पहिला. मालक काय मालक मालक काय झालं? स्वप्नात बाहेर या हा. आणि ऐका, हे जो बोर्ड आहे ना तो मी हॉटेलच्या तिकडे बाहेर लावतो मी. बाहेर लावतो हा. सर, बाहेर लाव, पण तू बोर्ड काय लिहिलं तो तर दाखव. किती वेळा दाखवायचं मालक, नेहमी विसरता तुम्ही. एक आजचा मेनू कालचा भात. ही काय फालतूगिरी आहे रे? ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला सांगितलं, कालचा आपला उरलेला भात होता ना त्याला फोडणी द्यायचा आणि बादशाही भात म्हणून सर्व करायचा गिरायकांना. अरे पण असं डायरेक्ट नाही ना लिहायचं. फार फार ते लिहायला पाहिजे. पुलाव ए बादशाही, नाव इम्प्रेसिव्ह पाहिजे. अन्न कसं असलं तरी लोक खातात. ते बघा, ते मला काय माहित नाही. श्याम शेफने मला जे लिहायला सांगितलं मी लिहिलंय. तू आता शेफ नाही माझ्याकडनं. शाम्या, शाम्या, शाम्या. मालक, अरे काय झालं तुम्हाला बोंबलायला हो? काय फालतूगिरी आहे रे बस रे. त्याला काही सांगतोस काही पण लिहायला. काय झालं आता? बस रे. मेक्सिकन आणि अमेरिकन फूड संपले. ते कधी आपल्याकडे नव्हतेच, ते कधी संपले. मालक, तुम्ही आयडिया केली ना, असं लिहिलं ना तर लोक इम्प्रेस होऊन जातात ना. त्यांना असं वाटतं बा इथे गैऱ्या भारी भारी डिश आहे, पण नुकताच त्या संपल्या बा. हे गुड आहे. हे जाम मला भारी वाटलं. हे काय लिहिले? प्रोप्रा अरुण अण्णा शेट्टी. बस रे, मी शेट्टी आहे, मी अण्णा आहे. नाही. मी इकडे कधी लुंगी घालून फिरलोय? कसं आहे मालक, असं शेट्टी लिहिलं ना तर लोकांना हॉटेलवर विश्वास वाटतो बुवा. आणि प्रोप्रा अरुण कदम लिहिलं होतं आपण, कुत्रा तरी आला होता का आपल्या हॉटेलमध्ये? काळ पण नाही. मग आपलं हॉटेल चालावं म्हणून मी करतोय ना. बरोबर. मोठा भाऊ घेऊन जा, ते लावून टाकते बाहेर, लावून टाक तिकडे. हा ना. अरे काय तुम्ही माझ्या आजच्या मेनू बद्दल बोलता हो? मग हे फालतूगिरी केली. तुम्ही मागे आजच्या मेनू लिहिला होता. आजचा मेनू आत येऊन बघा. ऑब्विसली हात आले. अरे काय ऑब्विसली, असे 150 धंदे नका करत जाऊ. तिथे एकाने खाली लिहून टाकलं, येत नाही जा. नका ना अशी धंदे करत जाऊ. काय बॉ, शेट्टी लिहिल्यावर इम्प्रेशन पडेल, चालेल, पण नुसतं शेट्टी लिहून फायदा नाही बरं का. तुम्हाला शेट्टी व्हावं लागेल. अंजलि, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता. तुम मुझे भूल जाओगे, मैं ये हो नहीं दूंगा. अंजलि, बापरे, एवढा भिकार सुनील शेट्टी मी माझ्या आयुष्यात पाहिलं. काय आहे हे? ज्या तुम्ही गदड रेकल्यासारखं वाटलं ते लुंगी नेसून या जा. अरे तुमच्यासाठी लुंगी आली ती नेसून या ना. हा. अरे काय करावं बाबा या माणसाला. आपण एक काम करू. हा? सांभाव, हे आपले मालक कसे बी असले ना तरी त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायला पाहिजे. आपलं हॉटेल चालायला पाहिजे. अरे मालकाला एक अक्कल नाही, पण आपल्याला तर लाज आहे ना. चाललं पाहिजे. एक काम करू, ते रिझर्वचे घे. हा. हे ना सगळे टेबल रिझर्व म्हणून ठेवून देऊ आपण. मग म्हणजे लोकांना काय वाटेल माहितीये का, इथं गैर एक कस्टमर येतात बुवा. आणि आता बघ तू, एकदा मालकाने अशी लुंगी घातली आणि एंट्री घेतली ना, मग असे कस्टमर येतील रे. आता काय होतं?
ग्रेट. आता वाटताय तुम्ही हॉटेलचे मालक. एकदम असे थलाय बाबा. काय झालं? काय फालतुगिरी केली रे टेबल वरती तुम्ही रिव्हर्स काय लिहिला सांग बघ. मला सांगा हे टेबल असं मागे जाणार का नाही नाही. मालक तुम्ही कॅरेक्टर एकदम सॉलिड हा. पकडलं पण तुमचा मेंदू आहे ना त्या मेदूवडासारख्याला भोग पडलाय त्याला कान मोडतले कान फोडतले अहो ते रिव्हर्स नाही लिहिलंय मग? रिझर्व असं लिहिलंय रिझर्व सगळ्या टेबलवर असं रिझर्व ठेवलंय ते काय केलंय? कस्टमर आले ना की ते बघतील तर सगळे टेबल रिझर्व आहेत बाबा मग आता काय करायचं मग मी त्यांना सांगेन की आमच्याकडे जरा सगळे टेबल रिझर्व आहेत तुम्ही जरा वेटिंगला थांबा तासभर हा मग तुम्ही आमच्यावर चिडायचं अय्यो मी तुमचं चिड हा, आणि मग आम्हाला चिडून बोलायचं काय चाललंय हे अरे हे एवढे मोठे साहेब आहेत यांच्यासाठी एक पण टेबल रिझर्व काय नाही रे? मग मी तुम्हाला सांगणार मालक आता आपल्याकडे टेलिफोनिक बुकिंग होते ना लोक बुक करतात गिरायकाला प्लीज सीट प्लीज सीट टेबल रिझर्व आहेत का सगळे? हा ऍक्च्युली कसं आहे आमच्या हॉटेलचे सगळे टेबल बुक आहेत रिझर्व आहेत तर तुम्ही एक तासभर वेटिंग मध्ये थांबा प्लीज बाहेर तासभर वेटिंग. हो हो दुसरं हॉटेल बघतो ना. अरे नका हो. नाही, थांबतच नाही. अरे जाऊ दे ना. नंबर करता येण पडतो लेमन मोडतले म्हणजे तो गेला तो गेल्यासाठी एवढं साऊथ इंडियन बोलत अरे सांग एक कस्टमर किती दिवसांनी 15 दिवसांनी माझ्या अरे मालक, तुम्ही 15 दिवसांनी एक कस्टमर तो पण गेला ही काय फालतू करी त्याला सांगतो काय करायचं मला कळत नाही एक माणूस इकडे आहे ना तो पण गेला मालक आय एम सॉरी मला माफ करा पण ही आयडिया जाम बेस्ट आहे मस्त आहे, हे मस्त असं आपण असं भासवायचं आणि कस्टमर गोळा करायचे बेस्ट आयडिया ही तू आयडिया केली आणि गिरायक गेली मालक शंभो मला माझ्या डोक्यात आणखीन एक आयडिया आली म्हणजे ना मी इकडे असा गिराईक म्हणून असा बसतो म्हणजे बाहेरनं समजा कोण गिराईक आलं तर तो बघेल आणि काय त्याला वाटेल की अरे वा या हॉटेलात कोणतरी गिराईक आहे म्हणून तो आतमध्ये येईल मग त्याला आणखीन कोणतरी एक जण बघेल मग दुसरा माणूस येईल मग त्याला आणखीन एक कोणतरी बघेल मग तिसरा येईल मग चौथा येईल मग पाचवा येईल मग गिराईक पैसा व्हेरी गुड आयडिया ही आयडिया मला जाम आहे ना? एकदम बेस्ट आयडिया एक नंबर आयडिया चला मग आम्ही दोघं बसतो कस्टमर म्हणून. अय्यो तुम्ही सर्विस द्यायची बरं का? मी तिकडे ए, चल रे फडका कोण जरा बाप मारिंगा करे. कान फार फोडून बसा रे तुम्ही सर्विस देणार आहे ना आम्ही कस्टमर आहे. चला ठीक से फडका मार रे फडका मार चल नहीं तो कान पट्टा फोड़ दूंगा भला कहते रहे मैं. चल ऑर्डर ले ऑर्डर ले ए पर्या चल ऑर्डर घे. दो मिसळ पाव बोल दोन मी मिसळी पा या ग्लास मध्ये पाणी कोण तुझा धल्ला भरेल का रे. पटकन ग्लास मध्ये थंड पाणी घेऊन ये जर आणलं नाही ना तर तोंडावर मारी ना ग्लास. मीच ग्लास तोंडावर तुम्ही आणा तुम्ही खा ना. नाही मालक अरे आम्ही ऑर्डर घेऊन आम्ही आणू शकतो पण त्यान बाय ना त्याच वेळेस कस्टमर आला तर त्याला काय वाटेल अरे बापरे इथं तर सेल्फ सर्व्हिस आहे इथं तर वेटरच नाही आहे. जिकडे चांगली सर्व्हिस मिळतील तिकडे चालले जातील ते. असं नका करू ना. सॉरी चला घ्या ऑर्डर. ते लुंगी काढून टाका चड्डीवर राहा. वेटर पोऱ्या वाटेल पाहिजे गोऱ्या चेंज करू अरे कोणाचे हॉटेल आहे रे. काय माहित नाही रे कोणतरी अरुण कदम असं कोणतरी नाव आहे अरे बापरे तो गंदा पटाक तो अरुण कदम आजकाल कोणी बी हॉटेल टाकते रे. नाही ते काय? असं आहे तो वटवागुई दलिंदर म्हणजे त्या मुसुड फोडून टाकावं असं वाटतं. अरे अरुण कदम त्याच्या हॉटेल म्हणे एक नंबरच्या फालतू आहे तो माणूस. नाही थर्ड क्लास आहे एकदम थर्ड क्लास दलिंदर. म्हणजे माग तुम्ही माझी बदनामी करता जरा समोर तरी थांबा फालतुगिरी कर नका जे जीवले ते गप खा खातो ना आम्ही एकदम स्लो खातो Slow खातो. मला एकदम हळूहळू खातो स्लो का खाता अरे म्हणजे गिराईक येईपर्यंत पुरला पाहिजे ना हा माल नाही तर सगळं संपून जाईल एकदम स्लो खा हा बस रे स्लो खाते ना रे विचारलं और फास खाता त्याच्यात जायले माराल तुम्ही हालू का प्लीज वेलकम प्लीज हॅव अ सीट. अरे 2 एक्स्ट्रा पावन रे. एक्स्ट्रा पावांना 2 देतो ते पहिले त्यांचं कस्टमरची ऑर्डर घेतो मध्ये अरे इथली ऑर्डर आधी आहे
इथली कंप्लीट करा आधी हा. त्यान बाय ना इनमिन 3 टेबल त्याची ऑर्डर कंप्लीट करत नाही करे काहीच ऐपत नाही कर तुमचे अरे, हे मिसळ सोबत कांदा आणि लिंबू कोण देणार मग? आणि हे तुझ्या तरीला आहे ना तेल सुटलेलं हो. आहे कुठलं तेल वापरतो रे तू आम्ही शेंगदाणेच तेल वापरतो माझा घसा खवखवायला लागलाय तू स्वीट घेऊन ये चल पटकन स्वीट खान गप दिले ते खाणे तर कान फाड फोडू का तू कान फाड फोडशील का? तुझ्या तुला परत मारीन. एक मिनिट काय प्रकार आहे ए पोऱ्या बघा रे. इकडे, ए पोऱ्या असा वागतोस तू ग्राहकांशी मग? हा ग्राहकांचा अपमान करतोस तू हीच यांची लायकी आहे ह्याच शब्दात यांना कल हो बघा ना साहेब कसं वागतात गिरायकाची असे असतात का हॉटेलवाले ग्राहकांची लायकी काढतोस तू एक मिनिट मी तुझी तक्रार कंझ्युमर कोर्टात करणार आहे कंझ्युमर कोर्टात कर नाही तर विक्रोली कोर्टात कर तुला जिकडे करायचं तिकडे गेट आउट आउट आतच कर चाल गेट आउट वाटता काळजी कर अरे दोन एक्स्ट्रा पाव आमच्या नाही मालक आम्ही तुमचे वा 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 मस्त परफॉर्मन्स झाला ऍज युजल. हा सरसिक सई. अरुण दादा तुमचा लुंगी डान्स हिट होता पॅडीदा मस्त श्यामदादा मस्त पण अशी इच्छा आहे माझी की नेक्स्ट टाइम तुम्ही जरा चांगली युक्ती कराल जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर येतील कारण आम्हाला फारच वाईट वाटलं की तुमच्याकडे कस्टमर झाले नाहीत जर तुम्ही चांगली युक्ती केली तर काय माहीत पशाजींच्या पार्टीची ऑर्डर तुमच्याच हॉटेलमधनं जाईल असं स्वप्न बघायला काय हरकत नाही ना. ऍक्च्युली मी या हॉटेलमध्ये पार्टी द्यायचं ठरलं होतं मी आतही आलो होतो पण सगळी टेबल रिझर्व होती म्हणून मी देऊन गेलो बाकी सुंदर छान थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौकार.